गोंदे गावात डॉग केटल जंगल कप 3.0 अंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड हरित गाव संकल्पनेला बळ। सिन्नर तालुक्यातील गोंदे ग्रामपंचायतीत दिनांक 13 फेब्रुवारी रोजी डॉग केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत डार्क केटल जंगल कप स्पर्धा 3.0 अंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सदर उपक्रमाचे आयोजन सप्रेम संस्था, नवदृष्टी आणि पंचायत समिती सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। हरित गाव समृद्ध गाव हा संदेश देत गावातून भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला, तर महिला वर्ग आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष रोपे लावून उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। गोंदे ग्रामपंचायतीने मियावाकी पद्धतीचा अवलंब करून अल्प जागेत दाट जंगल निर्माण करण्याचा संकल्प केला आहे। या माध्यमातून भविष्यात गावातील हवामान संतुलन, भूजल पातळी आणि जैवविविधतेत सकारात्मक बदल अपेक्षित आहे। दरम्यान गोंदे गावचे सरपंच रामहरी तांबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच विकास कामांना गती दिली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन वाहन उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळेसाठी 8 वर्गखोल्यांना मंजुरी मिळवणे आणि विविध मूलभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे। या वर्गखोल्यांच्या मंजुरीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या शीतलताई उदय सांगळे यांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व लाभले आहे। ग्रामपंचायत प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल उपक्रमही राबवण्यात आले आहेत। घरपट्टी व पाणीपट्टी भरणा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात झाली असून जन्म, मृत्यू नोंदणी, विवाह नोंद यासारख्या नोंदणीचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे। पर्यावरण संवर्धन, डिजिटल प्रशासन आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे गोंदे गाव सध्या विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। गावाने हरित क्रांतीकडे टाकलेले हे पाऊल इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। मी गोंदे गावचे विद्यमान सरपंच रामहरिशंकर तांबे आज या ठिकाणी डार्क केटल जंगल या संस्थेच्या मार्फत आजच आपण या ठिकाणी वृक्षारोपण केले व निसर्गापासून जे कसा बचाव करायचा त्या हिशोबाने आपण ते वृक्षारोपणाची संकल्पना मांडली होती, पूर्ण केली। तसेच आपण या मागे बघतच असाल आपण या शाळेचं, तर माजी जिल्हा अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून व वेळोवेळी पाठपुरावा करून आपले युवा नेते आदरणीय उदयभाऊजी सांगळे यांच्या प्रयत्नाने आज शाळेचं कामकाज हे अगदी प्रगतीपथावरती आहे व त्यांचे विशेष आभार। व त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून काम आज इमारत पुरवताच येत आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थाच्या वतीने उदयभाऊंचे व माजी जिल्हाध्यक्ष शीतलताई सांगळे यांचे विशेष आभार व्यक्त करतो। मी दत्तात्रय बबनराव सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य गोंदे। आज आपल्या गोंदे गावामध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या वतीनं आणि त्यांना अटॅच असलेल्या विविध संस्थांच्या वतीनं जे वृक्षारोपणाचा लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे आणि आजच थोड्या वेळापूर्वी वृक्षारोपणाची लागवड झाली। त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांनी पण आम्हाला बऱ्यापैकी चांगलं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे जनतेला हे दाखवून द्यायचं होतं या वृक्ष लागवडीतून की वृक्ष लागवडीचं महत्त्व काय। खरोखर आज मी 30 वाढत्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आज जंगल पूर्णपणे तुटत चाललेले आहे। त्यामुळं जंगलातील जे वन्य प्राणी आहेत ते आज खेड्याकडं, शहराकडं स्थलांतरित होत आहे आणि त्याचा उपद्रव हा तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्यामुळं शासनानं जे स्कीमा काढलेल्या आहेत त्या स्कीमा खरोखर प्रत्येक गावाने अवलंबल्या पाहिजेत आणि एक आदर्श म्हणून आमची गोंदे ग्रामपंचायत प्रथमतः गोंद्यात एक आदर्श काम करून दाखवेल आणि हजारो झाडांची लागवड येत्या काही दिवसामध्ये करणार असं आम्ही गोंदे ग्रामपंचायतच्या वतीनं शब्द देतो। त्याचप्रमाणे आज आपण जिथं उभं आहोत तिथं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे काम अतिशय प्रगतीपथावर चालू आहे। आपल्या नाशिक जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्ष सौ नामदार शीतलताई उदयभाऊ सांगळे यांच्या कार्यकाळात ही शाळा मंजूर झालेली आहेत
आणि ही शाळा मंजूर करण्यामागे सन्माननीय सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांना वेळोवेळी जिल्हा परिषद शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी वेळोवेळी पत्र पाठवून ही शाळा बांधण्यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्या संकल्पनेतून हे आज जिल्हा परिषद शाळेचे वर्ग मंजूर झालेत आणि ते आज रोजी प्रथम प्रगतीपथावर काम करत आहेत. मी सन्माननीय उदयभाऊ सांगळे, सन्माननीय नामदार सौ शीतलताई उदयभाऊ सांगळे यांचं गोंदे गावाच्या वतीनं आभार मानतो. नक्कीच भाऊ, तुम्ही असेच इथून पुढे आम्हाला सहकार्य करीत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण इथे डॉर केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड, तसेच सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था, तसेच जिल्हा परिषद नाशिक आणि पंचायत समिती सिन्नर आणि ग्रामपंचायत गोंदे यांच्यामार्फत आपण 1 गुंठ्यामध्ये आज 300 देशी वृक्षांची लागवड करतो आहे. तर जवळजवळ आपण 3 ते 4 वर्षापासून ह्या जो मियावाकी प्रोजेक्ट आहे, आज गेले 180 गावांमध्ये हा प्रोजेक्ट आतापर्यंत आपण राबवलेला आहे. संगमनेर तालुक्यामध्ये आपण 80 गावांमध्ये हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. जसं आपली ही संस्था जन जंगल जन जमीन जानवर या पंचतत्वानं काम करते. या जंगलामुळे काय होतं, आज आपल्या देशामध्ये जे देशी वनस्पती ह्या दुर्मिळ होत चाललेल्या आहे, याचं महत्त्व लोकांना राहिलेलं नाही आहे. तर ह्या वनस्पतीतून आपल्याला एक ऑक्सिजन निर्मिती पण होते. आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रकारचे संकट आलेले आहे, जसं कोरोना महामारीसारखं संकट असेल. अशा ह्या जंगलामुळं आपल्या गावामध्ये आज गोंदे गावामध्ये जनजागृतीचा एक नवीन आपण उपक्रम म्हणू शकतो.